Headlines, Prayojak, Sofa Factory, the complete living solutions under one roof. दौंड तालुक्यातल्या भीमा नदी पात्रामध्ये सापडलेल्या एकाच कुटुंबातल्या मृतदेहांचं उकललं गूढ. भावावर करणी केली म्हणून केली हत्या. पोलिसांनी 7 जणांना केली अटक. टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांकडून कार चालकाला मारहाण. कराड तालुक्यातल्या तासवडेमधली धक्कादायक घटना. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. नाशिकच्या देवळाली गावात शिवजयंती नियोजनाच्या बोलावलेल्या बैठकीमधले वाद. पदाधिकाऱ्यानं केला हवेत गोळीबार. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मुंबईमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट प्रशासनाकडून वीज दरवाढीचा प्रस्ताव. 18% वीज दरवाढीचा प्रस्ताव. गरीब आणि झोपडपट्टी धारकांना बसणार मोठा फटका. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक. कसबा आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही विधानसभा निवडणुकीसंदर्भात होणार चर्चा. सुप्रीम कोर्टानं इच्छा मरणाच्या आदेशामध्ये केली सुधारणा. वैद्यकीय मंडळाच्या अहवालाची कालमर्यादा होणार निश्चित. तर लिव्हिंग बिलवरील न्यायदंडाधिकाऱ्यांच्या मान्यतेची प्रक्रियाही सुलभ होणार. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी 6,629 पानांचं आरोपपत्र. भांडणानंतर मित्राच्या घरी गेल्यामुळे संतापलेल्या आफताबनं केले तिचे 35 तुकडे. नागपुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार. ओळखीच्या दोघांनी घरी सोडण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवून केलं लैंगिक शोषण. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आज संपूर्ण देशभरामध्ये शाहरुख खानचा पठाण चित्रपट होणार प्रदर्शित. थिएटरबाहेर मोठी सुरक्षा व्यवस्था. आणि आज माघी गणेश जयंती. राज्यभरातल्या गणेश मंदिरांमध्ये विशेष कार्यक्रमांचं आयोजन. दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी.